नमस्कार. प्रत्येक वेळेस घरात ओले खोबरे असतेच असे नाही. तेव्हा काही चटण्या ओले खोबरे नसल्यावरही कशा बनवायच्या हे तुम्हाला बघायला मिळेल. चारही चटण्या साऊथ इंडियन्सच्या अन्नासारख्या बनवल्या आहेत. ह्या चटण्या इडली, डोसा, आप्पे, उपमा, मेदूवडा किंवा उत्तप्पाबरोबर खाऊ शकता. पहिला प्रकार आहे साऊथ इंडियन स्टाईल नारळाची चटणी. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 कप ओला नारळ, नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे. त्यामुळे चटणीला रंग छान येतो. ह्याचे बारीक तुकडे केल्यामुळे वाटायला सोपे जाते. 1 मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे, 1 मोठा चमचा फुटाण्याचं डाळवं. फुटाण्याचं डाळवं व शेंगदाण्याने चटणीला खमंग चव येते, दाटसर होते, एकजीव होते. थोडीशी चिंच, चिंचेमुळे चटणीला मस्त अशी आंबट चव येते. चिंच अवेलेबल नसेल तर थोडेसे दही वापरू शकता. 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या. अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडेसे पाणी. अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आहे. ह्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घातले आहे. आता चटणीसाठी फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी. चटणीला छान फ्लेवर येण्यासाठी फोडणी करपू देऊ नये. मोहरी तडतडल्यावर अर्धा छोटा चमचा जिरे. इडली चटणीचे 4ही प्रकार बघा व तुम्हाला कोणती चटणी जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. जिरेही तडतडले आहेत. आता उडीद डाळ अर्धा छोटा चमचा. ही सोनेरी रंगावर परतून घेऊया. चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा. डाळ खमंग परतल्यावर हिंग 1 चिमूट, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 4 सुक्या छोट्या मिरच्या परतून घेऊया. फोडणी थोडीसुद्धा करपली नाही, त्यामुळे फ्लेवर खूप छान येत आहे. ही फोडणी चटणीवर ओतूया. ही चटणी इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे किंवा मेदूवडा ह्याबरोबर खाऊ शकता. दुसरा प्रकार आहे लाल चटणी म्हणजेच कारा चटणी. त्यासाठी कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात 1 मोठा चमचा उडीद डाळ, 1 मोठा चमचा हरभरा डाळ. लो फ्लेमवर डाळी खमंग भाजून घेऊया. हरभरा डाळीमुळे चटणीला दाटसरपणा येतो, चटणी एकजीव होते. डाळी खमंग भाजल्या आहेत. 5 लाल सुक्या मिरच्या, कांदा 1, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे परतून घेऊया. इथे एक लक्षात ठेवावे की कांदा फक्त मऊ करायचा आहे, तांबूस नाही, नाहीतर चटणीची चव बिघडते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. साहित्य परतले आहे व कांदाही मऊ झाला आहे. आता 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, चवीनुसार मीठ. मऊ होण्यासाठी व कच्चेपणा जाण्यासाठी टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया. ह्यामुळे चटणी खमंग होते, चविष्ट होते. टोमॅटोही परतला आहे, काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतूया. कांदा व टोमॅटोमुळे चटणीची चव बॅलन्स होते. नारळाची नेहमीची चटणी खाऊन कंटाळा येतो, तर तेव्हा ही चटणी बनवा. सर्वांनाच नक्की आवडेल. थोडीशी चिंच, अर्धा कप पाणी. चटणी बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने चटणी बारीक वाटून घेतली आहे. चटणीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. पण तुम्हाला ह्यापेक्षा पातळ चटणी आवडत असेल तर अजून थोडेसे पाणी मिक्स करू शकता. आता ह्यासाठी खमंग फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, ही तडतडली पाहिजे. अर्धा छोटा चमचा जिरे. जिरे तडतडल्यावर अर्धा छोटा चमचा उडीद डाळ. डाळ सोनेरी रंगावर परतून घेऊया. सोनेरी रंग आल्यावर हिंग 2 चिमूट. हिंगाने चटणीला खूप छान फ्लेवर येतो. कढीपत्त्याची 6 ते 7 पाने, 4 छोट्या लाल सुक्या मिरच्या. ही चटणी तुम्ही फक्त इडली डोसाबरोबर खाऊ शकता असे नाही, तर पराठा, फुलका, भात, चपाती, भाकरी
किंवा कोणत्याही नाश्त्याबरोबर खाऊ शकता. ही फोडणी चटणीवर ओतूया. चटणीचा खूप छान फ्लेवर येत आहे. लाल चटणी म्हणजेच कारा चटणी तयार आहे. चटणीचा तिसरा प्रकार आहे नारळाची खमंग चटणी. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात पाव कप शेंगदाणे भाजून घेऊया. आपण हलका फुलका नाश्ता करतो त्याबरोबर अशी चटणी नक्की खाऊन बघा. शेंगदाणे भाजले आहेत. त्यात 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, पुदिना 10 ते 12 पाने, अर्धा इंच आल्याचे तुकडे, फुटाण्याचं डाळं 2 मोठे चमचे, थोडीशी चिंच, अर्धा कप ओला नारळ 1 मिनिट भाजून घेऊया. नारळाचा काळा भाग काढून टाकल्यामुळे चटणीला रंग छान येतो. 1 मिनिटानंतर साहित्य व्यवस्थित परतले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढूया. थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी, चटणी वाटून घेऊया. आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी वाटून घेतली आहे. आता फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, जिरे अर्धा छोटा चमचा, मोहरी व जिरे तडतडल्यावर उडीद डाळ अर्धा छोटा चमचा, डाळ सोनेरी रंगावर परतूया. ही खमंग परतली आहे. हिंग 2 चिमूट, कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, 4 लाल छोट्या सुक्या मिरच्या परतून घेऊया. ही फोडणी चटणीवर ओतूया. नारळाची खमंग चटणी तयार आहे. चटणीचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. आता शेवटचा म्हणजेच चौथा प्रकार बघूया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले व भाजलेले शेंगदाणे अर्धा कप, नारळ न घालता ही चटणी आपण बनवत आहोत. अर्धा कप फुटाण्याचं डाळवं, 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 इंच आल्याचे तुकडे, थोडीशी चिंच, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी. चटणी एवढी दाटसर वाटली आहे. चटणी खमंग व चटपटीत होण्यासाठी फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर जिरे अर्धा छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा उडीद डाळ परतली आहे. चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 4 छोट्या लाल सुक्या मिरच्या. नारळ न घालताही ही चटणी चवीला खूप छान होते. चटणीमुळे नाश्ता खायला खूप छान लागतो. घरात ओला नारळ कधी असतो तर कधी नसतो, पण शेंगदाणे घरात असतातच. नारळ न घालता चटणी तयार आहे. अशा पद्धतीने आपण साऊथ इंडियन स्टाईल, अन्ना स्टाईल 4 प्रकारच्या चटण्या बनवल्या आहेत. ह्या बनवायला खूपच सोप्या आहेत. वेळही खूपच कमी लागतो. ह्या इतक्या टेस्टी झाल्या आहेत की सांबार बनवायची आवश्यकताच नाही. तयार आहे इडली डोशाबरोबर खाण्यासाठी साऊथ इंडियन स्टाईल 4 प्रकारच्या चटण्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.